नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणता कलम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 63. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मलेरिया. प्रश्न क्रमांक चौथा, हल्दिया आहे भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12. प्रश्न क्रमांक 6वा, वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 7वा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 8वा, लिओंडर पेसने ऑलिम्पिकमधील पदक कोणत्या वर्षी जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सन 1996 मध्ये. प्रश्न क्रमांक 9वा, दिव्यांग पार्कचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. प्रश्न क्रमांक 10वा, भारतामधील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वायव्य. प्रश्न क्रमांक 11वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 382. प्रश्न क्रमांक 12वा, अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पर्वत. प्रश्न क्रमांक 13वा, कंठस्थान घालणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ठार मारणे. प्रश्न क्रमांक 14वा, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संपत्ती. प्रश्न क्रमांक 15वा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सलील. प्रश्न क्रमांक 16वा, विडा उचलणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतिज्ञा करणे. प्रश्न क्रमांक 17वा, लोटिया संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. प्रश्न क्रमांक 18वा, खिलजी वंशाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खिलजी वंश यांनी केली. प्रश्न क्रमांक 19वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 20वा, बक्सरचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 ऑक्टोबर सन 1764 मध्ये. प्रश्न क्रमांक 21वा, भारतातील पहिला बांबू कॅश बॅरिवर कोणत्या राज्यात बसवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
महाराष्ट्र या राज्यात बसविण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 22 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटनासाठीचे रक्षण. प्रश्न क्रमांक 23 पंचायत राज यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 40. प्रश्न क्रमांक 24 भारताचा एरावंत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 75व्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 25 RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू या राज्यात लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 26 नव्या शतकातील राजा मिहार भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतिहार घराणे. प्रश्न क्रमांक 27 कोसला या कादंबरीचे लेखक खालीपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 28 साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 NH44. प्रश्न क्रमांक 30 अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जहालवादी नेते या नेत्याचे मुखपत्र बनले होते.